एक महाराष्ट्राचं उत्तुंग नेतृत्व, यांची ख्याती बोले तसा चाले, हे संपूर्ण महाराष्ट्रानं आतापर्यंत अनुभवलेलं आहे. ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी राज्याचा मंत्री होतो, सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे 29 तारखेला सांगली मतदारसंघातल्या कळमेश्वर या नगर परिषदच्या गावी येणार आहे. सन्मान्य उत्तमजी कापसे आणि देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे 5 वाजताचा कार्यक्रम आहे. सगळ्या मराठी माणसाचं दैवत, ज्यांच्या पुढं हा महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठी माणूस नतमस्तक होतो, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभाचं अनावरण आहे. या सगळ्याचा जवळजवळ 2 वर्षापासून पाठपुरावा करून एवढी मोठी तिथं प्रतिमा जी उभी केली, ते कळमेश्वरचे नगरपालिकाला उपाध्यक्ष होते आणि पहिलेपासनं डे 1 पासनं एक शिवसैनिक म्हणून काम करत राहिलेले आहे. मक्कासरेजींनी तो पूर्ण इतक्या दिवसाचा त्याचा तप, त्याला माननीय उद्धवजीने त्याला कार्यक्रमाची तारीख दिली. खरं म्हणजे हे सगळं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच होणार होतं, पण त्या धामधुमीमध्ये तो वेळ काय गाठता आला नाही. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय आणि त्याच्यानंतर आता इथं पुतळ्याचं अनावरण, याला सुद्धा धरून महत्त्वाचा विषय आहे. सगळे पत्रकार बंधूंना एवढंच त्या ठिकाणी सूचना आहे की आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहकार्य करावं. कारण निवडणुकीच्या वेळेस बऱ्याच बातम्या आपण देते द्याल सुद्धा, देतातही, पण हा आगळा वेगळा विषय आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विचारधाराचा विषय आहे.